करकम या गावची आरक्षण सोडतीचा आरक्षण निश्चिती व आरक्षण चक्रानुक्रमित रवीने याचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे। तरी आदेश 2026 प्रमाणे आयोगाच्या निर्णयाप्रमाणे हा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्यात येत आहे। आपल्या गावची एकूण लोकसंख्या 17,456 आहे। तरी सरासरी 1027 लोकसंख्येला एक जागा आहे। अशा एकूण 17,456 लोकसंख्येला 17 जागा आहेत आपल्या। त्यातील सावकाश सांगू देत का? ठीक तुम्ही एकदा सांगू देत का? ठीक आहे। लोकसंख्या 17,456, सरासरी 1027 लोकसंख्येला एक जागा आहे आपली। सतरा 17,456 लोकसंख्येला 17 जागा होत आहेत। त्यातील एससी साठी अनुसूचित जाती 2 जागा आहेत, एक स्त्रीला एक पुरुषाला। एसटी साठी अनुसूचित जमातीला 0 जागा आहे। कशासाठी? तर अन्वय सदस्य संख्या भागिले एकूण लोकसंख्या गावची बरोबर 2 येते म्हणून 2 जागा। आणि एसटीची अनुसूचित जमातीची एकूण जमातीची लोकसंख्या गुणिले सदस्य संख्या भागिले एकूण लोकसंख्या बरोबर 0.35 येते। त्याच्यामुळे एक पण जागा नाहीये। हा आणि ओबीसी नामाप्र सदस्य संख्या गुणिले 27 भागिले 100 बरोबर 4.59। पुढचा जो पॉइंट आहे 59 तो दुर्लक्षित करायचा आहे। पुढचा जो आहे 4 तो आपल्याला ग्राह्य धरायचा आहे, असा आदेश आहे आयोगाचा। म्हणून 4 जागा आहेत नामाप्रला। 59 करायचं नाही। हा हा म्हणजे पहिलं पण 4 होते का? नाही पहिला सांगते की पहिल्या 5 होत्या, आता ते पुढे घेतली। ओबीसीला 4 मग ही काय आता आयोगाच्या 2011च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार तुम्ही केलेलं, मग आता त्यात सदस्य चेंज व्हायचं काय काम? आता 27 ची लोकसंख्या जी आहे त्याच्याप्रमाणे तुमचं पुढच्या वेळेस वाढणार। आता जनगणना वाढ बोलतच नाही, वाढ म्हणतच नाही। 2020 ला ऐका की 2020च्या निवडणुकीत ओबीसी संख्या 5 होती। मग आता बदल काय झाला का जनगणनेत? आता काय झालं? का सदस्य संख्येत बदल होतोय? मग आता त्यांनी क्रायटेरिया लावलाय एकूण सदस्य संख्या लोकसंख्या नाही, सदस्य संख्या गुणिले 27 भागिले 100। असं कसं काय? आता आयोगानेच लावलाय, त्याला आपण काय करू? एक मिनिट हा आरक्षणाचा क्रायटेरिया आहे। प्रत्येक वेळेस बदल कुठं नाही म्हणजे आता हा काय गेल्या वेळेस नव्हता। आता ह्यावेळेस 2026 ला आलाय। मी काय म्हणतोय, हा क्रायटेरिया 2020च्या निवडणुकीत होता का? आत्ताच्या ह्याच्यामध्ये आहे। म्हणजे ओबीसीचं कमी करा म्हणून सांगितलं, बाकीचं राहू द्या। कमी करा असं मी म्हणणार नाहीये, पण आपला आदेश काय सांगताय आयोगाचा त्याच्याप्रमाणेची क्रायटेरिया थोडं बोलू हा बोलू का? चालेल का? बोला काय? जसं हा बदल तसं एससी अनुसूचित जाती जमातीच काय त्यांची एकूण लोकसंख्या हा गुणिले सदस्य संख्या भागिले एकूण लोकसंख्या गावची, असा क्रायटेरिया। एससी संख्या लोकसंख्या किती दाखवली खरं? एससी ची लोकसंख्या 2057 आहे आणि एसटी ची 365। एससी 2057 ला 2000 किती आहे? 2057 आहे। त्यानुसार तुम्ही आता सदस्य 2च द्या। 50 तुम्ही ती क्रायटेरिया लावून बघा की मॅडम एसटीची किती म्हणलं? एसटी ची जागा सदस्य संख्या 2057 आहे। सॉरी लोकसंख्या एसटीची लोकसंख्या आणि एसटी ची लोकसंख्या 365 आहे। 57 आहे। ओबीसी 2011 नुसार ओबीसी तेवढं सदस्य संख्या 2011 च्या लोकसंख्या हा 2011 ची जनगणना। पुढचं घेऊ तोपर्यंत आता ग्रामपंचायत ज्यावेळेस झाली होती 2015 ते 20 ची, त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी एससी साठी 2 जागा होत्या, एक स्त्रीसाठी एक पुरुषासाठी।
2020-25 ला 2 जागा होत्या, एक स्त्रीसाठी एक पुरुषासाठी. प्रभाग 1-1 मध्येच होतं गेल्या वेळेस दोन्ही पंचवार्षिक योजनेत. त्यावेळेस याच्या निर्णयाप्रमाणे आपल्याला चक्रानुक्रमे फिरवावंच लागतंय. तो क्रम कसा आहे, ज्याची लोकसंख्या एससीची जिथं जास्त आहे हा प्रभाग सोडून तिथं पहिल्यांदा घ्यायचं, पुन्हा 2 नंबरला घ्यायचं. आता हा विषय झाला क्लिअर एससीचा. आता एसटीची तर जागा नाही आहे आपल्याकडे. आता नामप्र ओबीसीचं 2015ला 5 जागा होत्या, स्त्रियांना 2 होत्या आणि पुरुषांना 3 होत्या. 2020-25च्या निवडणुकीमध्ये स्त्रियांना 2 पुरुषांना 3 अशा 5 जागा होत्या. आता 2025-26च्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये स्त्रियांना 2 आणि पुरुषांना 2 अशा 4 जागा आपल्या जागा. आता पुढचं, आता गेल्या वेळेस काय होतं, प्रभाग 2015 ते 20च्या निवडणुकीमध्ये प्रभाग 1 सोडून ओबीसीची जागा दिलेली होती. प्रभाग 1 सोडून 2020-25च्या निवडणुकीमध्ये प्रभाग 2 सोडून दिलेली होती. त्याच्यामुळं आता यावेळेस आपल्याला प्रभाग 1 आणि 2 मध्ये द्यावी लागणार. आता हे पुढचं बसूया. नंतर सर्वसाधारणसाठी 2015च्या निवडणुकीमध्ये 10 जागा होत्या, त्यातल्या 5 स्त्रियांना 5 पुरुषांना. 2020च्या निवडणुकीमध्ये स्त्रियांना 5 आणि पुरुषांना 5 अशा 10 जागा होत्या. आता 25-26च्या मध्ये स्त्रियांना 6 आणि पुरुषांना 5 अशा 11 जागा जाणार आहेत. वार्ड वाईज कसं करणार तुम्ही ते सांगा आम्हाला. सांगू का? सांगायचं काय, तुम्ही एवढं सगळं सांगितलं बाकीच काय. 3 जागा आहेत. रोटेशन प्रमाणे आपली सदस्य संख्या 17 आहे. तर गेल्या वेळेस कसं होतं, प्रभाग 1 मध्ये 3, 2 मध्ये 3, 3 मध्ये 2, 4 मध्ये 3, 5 मध्ये 3 आणि 6 मध्ये 3 होत्या. यावेळेस आपल्याला ती सदस्य संख्या फिरवावी लागली आहे. प्रभाग 1 मध्ये 3, प्रभाग 2 मध्ये 3, प्रभाग 3 मध्ये 3, 4 मध्ये 2, 5 मध्ये 3 आणि 6 मध्ये 3 अशी केली. 4 मध्ये 2 म्हणजे आपण यावेळेस तिथे नाही येणार. असं पहिल्यांदाच शासन निर्णय आलाय. कशामुळे असं निर्णय ओबीसी आता काय निर्णयावर आता मी तर काय बोलू. निर्णय काय म्हणतात? नामात्र स्त्री, दुसरी जागा सर्वसाधारण, तिसरी जागा सर्वसाधारण स्त्री. एससीचं नाही ना, गेल्या वेळेस दिलंय ना. हो नाही, जिथं दिलेलं आहे गेल्या वेळेस तिथं नाही ना दिलं, तिथं येणारच नाही आता यावेळेस. सतत 2 पाठीमागच्या ग्रामपंचायतीला 1 मध्ये आलेली आहे, त्याच्यामुळे आता आपल्याला देताच येत नाही आणि 1च द्यायची. दुसऱ्या सुद्धा प्रभागात नंतर खाली उतरता क्रम. आता काय करावं लागतंय, 19 पासून 25 पर्यंत आपल्या हरकतीचा कालावधी आहे. तुम्ही हरकती घेऊ शकता याच्यावर. काय सर्वसाधारण घरी आता एकदा सगळं वाचतील तर आपण बोलूया. बरं तुम्ही म्हणा. बरं 2 नंबर सांगा बरं. 2 नंबरला 3 जागा आहेत. 1 नामाप्र स्त्री ओबीसी स्त्री, 2 नंबरला सर्वसाधारण, 3 नंबरला सर्वसाधारण स्त्री. प्रभाग 3 ठीक आहे. प्रभाग 2 3 सदस्य संख्या. पहिली जागा नामाप्र स्त्री, दुसरी सर्वसाधारण, तिसरी सर्वसाधारण स्त्री. 130 खाली 2 ला. प्रभाग 3 थांबा. हा थांबू. दोन ओपन आणि एक ओबीसी. ह्याची प्रत पण देते की मी. सांगा प्रभाग 3 मध्ये 3 सदस्य संख्या. 1 नामाप्र,
2 नंबरला सर्वसाधारण, 3 नंबरला सर्वसाधारण स्त्री. तसं एक ओबीसी आणि 2 ओबीसी. आज येत नसेल पण त्याच्याबद्दल आहे. माझ्याकडे झालं इकडं घेऊ का 4 नंबर? 4 नंबरला प्रभाग 4, 2 जागा, सदस्य संख्या 1, अनुसूचित जाती स्त्री आणि 2 ला सर्वसाधारण. एससी 1 महिला आणि सर्वसाधारणसाठी 1, अशा 2 जागा घ्या. 5 नंबरला घेऊ का पुढं? प्रभाग 5, सदस्य संख्या 3, 1 नाममात्र ओबीसी, 2 नंबरला सर्वसाधारण स्त्री आणि 3 नंबरला सर्वसाधारण स्त्री. सर्वसाधारण स्त्री आणि परत 2 सर्वसाधारण स्त्री आणि 1 नाममात्र. आता प्रभाग 6 घेऊ का? हा. प्रभाग 6, सदस्य संख्या 3, 1 अनुसूचित जाती, 1 सर्वसाधारण 2 नंबरला, 3 नंबरला सर्वसाधारण स्त्री. अशा 17 जागा झाल्या. मॅडम 4 मधलं देताच येत नाही, आयोगाच्या निर्णयाप्रमाणे आपल्याला देता येत नाही. मग ह्याच्यावरती तुमचं काय जर ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही 19 पासून 25 पर्यंत हलकी देऊ शकताय. त्याप्रमाणे लावू. ज्याची लोकसंख्या जास्त आहे तिथं प्रतिनिधी न मिळता कमी लोकसंख्येला मुद्दा तुमचा बरोबर आहे. पण निर्णयाची ती आपण टाकून हे करू शकतो. तसं नाही टाकू शकत. ही आपली चर्चा आहे. म्हणजे ती आदेशाप्रमाणे नसतं. तुम्ही आधी काढायला नाही पाहिजे होतं, तुम्ही म्हणायला पाहिजे हे होतं. adjust- नाही, हे टाकू शकतो आपण एवढं. आदेशानुसार असं पण फक्त सांगितलं एससीला आहे का ओबीसीला पण तसंच आहे, ओपनला बी तसंच आहे. कसं आहे की स्त्रिया 2 टाकायच्या, हे पण तुम्ही चटकानं ठरवू शकताय. आम्ही तेच म्हणतोय, तुमचे प्रोसेस राबवा. तुम्ही फक्त तयार करून आम्हाला दाखवणार. जर असं सगळ्यांना दाखवा ना. ह्याच्यावर तुम्हाला जे काय हरकत असेल ते देऊ शकता. निमित्त आमचा प्रोग्राम त्यांचा तूच दिल ना. आभार व्यक्त करू का? आम्हाला ही मिळावं सगळं. वातावरणात आरक्षण सोडतीसाठी सहकार्य केल्याबद्दल मंडळाला आभार आहे. अध्यक्ष अधिकारी म्हणून मी आपले धन्यवाद व्यक्त करते. आज दिनांक 12/6/2026च्या निवडणूक आयोग यांच्याकडील 25/5/2026च्या आदेशान्वये मौजे करकम येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2026ची प्रभागनिहाय आरक्षण सोडत विशेष ग्रामसभेच्या आयोजनाद्वारे पार पडली. सदरील सोडत ही ग्रामपंचायतीच्या एकूण 6 प्रभाग व 17 जागांसाठी पार पडली. सदरील सोडतीमध्ये निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अनुसूचित जातीसाठी एकूण 2 जागा, अनागरिकांचा मागास प्रवर्ग 4 जागा व सर्वसाधारण 11 जागांसाठी सोडत पार पडली. तरी प्रभाग 1 मध्ये 3 जागा असून पहिली जागा नाममात्र स्त्री, दुसरी सर्वसाधारण, तिसरी सर्वसाधारण स्त्री. प्रभाग 2 मध्ये सदस्य संख्या 3 असून नाममात्र स्त्री पहिली जागा, दुसरी सर्वसाधारण, तिसरी सर्वसाधारण स्त्री. प्रभाग 3 मध्ये 3 जागा असून नाममात्र सर्वसाधारण दुसरी जागा, सर्वसाधारण स्त्रीसाठी तिसरी जागा. प्रभाग 4 मध्ये 2 सदस्य संख्या, पहिली अनुसूचित जाती स्त्री, दुसरी सर्वसाधारण. प्रभाग 5 मध्ये 3 सदस्य संख्या असून पहिली नाममात्र, दुसरी सर्वसाधारण स्त्री आणि तिसरी सर्वसाधारण स्त्री. प्रभाग 6 मध्ये 3 जागा असून अनुसूचित जाती, दुसरी जागा सर्वसाधारण आणि तिसरी जागा सर्वसाधारण स्त्री. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे करकम येथील ग्रामपंचायत येथे
आरक्षण सोडत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडण्यात आलेली आहे. तरी याच्यावरती जर कोणाचे दावे हरकती असतील या 19 जूनपासून ते 25 जूनपर्यंत तहसील कार्यालय पंढरपूर येथे दाखल करण्यात यावे. धन्यवाद.